हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे रसमलाई केक. ठीक आहे, तर रसमलाई केक ½ kg बनवणार आहे. तिथं मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी व्हॅनिला स्पॉन्ज, आणि हे जे तुम्ही पाहत आहे तर त्याच्यामध्ये आहे दूध आणि व्हाईट चॉकलेटचं गनाश. ठीक आहे, आणि मी क्रशपासूनच नेहमी रसमलाई केक बनवत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मी क्रशपासूनच रसमलाईचा जो क्रश भेटतो, मोराचा रसमलाई क्रश भेटतो, खूप छान टेस्ट असते. तो रिपीटेड ऑर्डर असतात माझ्या त्याच्या. ठीक आहे, हा आपला आहे हा सेकंड लेअर. ठीक आहे, तर काय करायचं, व्हाईट कंपाऊंडपासून गनाश बनवून घ्यायचं. जसं सेम आपण चॉकलेटचं बनवतो तसं, पण फक्त काय करायचं, क्वांटिटी कमी बनवायची, कारण ते जास्त दिवस टिकत नाही. चॉकलेटचा कसं असतं, चॉकलेटचे रिपीटेड ऑर्डर जास्तीत जास्त असतात, त्याच्यामुळे तो संपून जातो. आणि हा रेअर असतात, कधीतरी येतात. ठीक आहे, तर टेस्टप्रमाणे आपल्याला क्रशचा यूज करायचा येते. ओके, हळूहळू स्प्रेड करायचं. तुम्ही क्रीममध्ये पण मिक्स करू शकता, मी करते तसं. आणि जर तुम्हाला क्रीमचा जो आपण हा लेअर झाल्यावरती जे एक येतो तर तसं पण करू शकता, पण शक्यतो तसं जर तुम्ही केलं तर केकचा जो स्पॉन्ज आहे, किंवा जास्त तुम्ही लॉंग डिस्टन्समध्ये केक घेऊन जाणार असेल तर स्लिप होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी क्रीममध्येच मिक्स करायचं. जर हवं असेल तर थोडंसं शुगर सिरपमध्ये किंवा आपल्या ह्या गनाशमध्ये ॲड करायची गरज नाही. पण अदर फ्लेवर आपण बनवतो ना, बटरस्कॉच, पायनॅपल, मँगो, तर त्याच्यामध्ये थोडा शुगर सिरपमध्ये 1 टेबलस्पून क्रश ॲड करायचा. ठीक आहे, तर आपल्याला इथं घ्यायचं आहे थर्ड लेअर. ओके, 3 लेअरमध्ये आपला हे ½ kg केक रेडी होतो. ठीक आहे, तर मी सर्व असेच बनवते, कारण मला तेच सवय लागून गेली आहे आणि परफेक्ट आहे. कारण जास्त क्रशचा पण यूज होत नाही, आणि जास्त तुम्ही क्रशचा लेअर लावायला गेलं तर क्रशचा यूज जास्त होणार, गोड पण तेवढंच जास्त लागणार. त्याच्यामुळे नेहमी क्रीममध्येच क्रश मिक्स करायचा. आणि ही आहे व्हिप क्रीम, आणि त्याच्यामध्ये मी घेतला आहे येलो कलर. ठीक आहे, रसमलाई येलो कलर खूप छान टेक्स्चर आहे. आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला थोडा जास्त येलो हवा असेल तर थोडं जास्त ॲड करायचं, शक्यतो तेवढी गरज नसते. आणि त्याच्यानंतर बेस आहे तो क्लीन करून घ्यायचा. तर आपण जर नवीनच होम बेकरी स्टार्ट केली असेल, तर नवीनच आपण घरातून केकची ऑर्डर घ्यायला स्टार्ट केलं असेल तर कसं करायचं, तर आपल्या व्हॉट्सअप ॲपमध्ये तर बिझनेस ॲप डाउनलोड करायचा, आणि त्याच्यामधून आपण कॅटलॉग तयार करायचा. आणि त्या कॅटलॉगमध्ये आपले आपण जे केक बनवतो त्याचे फोटोज, प्राईस सर्व मेन्शन करायचं, आणि ते आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचं. ठीक आहे, आणि त्यातून जर कोणाला आवडला केक, म्हणजे जर आपल्याकडे कोण केक घेणार असेल तर त्यांना ती लिंक पाठवायची. लिंक पाठवल्याच्या नंतर मग त्याच्यातून आपला जो मेनू असतो तो त्यांच्याकडे जातो. कारण आपण होम बेकरी करत असतो, त्याच्यामुळे आपल्याकडे काही डिस्प्लेला केक नसतात. तर मग काय करायचं, कॅटलॉग बनवायचं. त्याच्यामध्ये खूप सारा कॅटलॉग बनवू शकतो आपण. ठीक आहे, तर बेस्ट आपल्यापासूनच सुरुवात करायची. इतर कोणाला जर हे करत बसण्यापेक्षा आपला व्हॉट्सअपलाच बिझनेस कॅटलॉग बनवायचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतो बिझनेस ॲप व्हॉट्सअपचा. ठीक आहे, आपल्याला क्रम कोट करून झालेला आहे, आणि आपण
जे बेसिक डिझाईन वगैरे असतात किंवा जे डेली सेल होणारे केक असतात ते असे सिम्पल डिझाईनचे असतात आणि कस्टमाइज केक असतात ते स्पेशल ऑर्डरचे असतात. म्हणजे त्यांना अगोदर आपल्याला ऑर्डर द्यावी लागते आणि त्याच्यानंतर आपण बनवतो. पण लगेच त्यांना हाफ KG पाहिजे केक तर मग आपण अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो. ठीक आहे. ठीक, इथे एक मी नवीन डिझाईन ट्राय करते, कारण जे आपले कस्टमाइज केक असतात ना त्याच्यावरती अशी डिझाईन वेव्हची करावी लागते. ठीक आहे. सिंपल डिझाईन आहे आणि स्क्रॅपरनं फॉर्म करून घ्यायचा. त्याच्या हा केक बनवायच्या आधीच मी यूट्यूबला आपला लाईव्ह घेतला होता. त्याच्यामध्ये 2 चॉकलेट केक बनवले होते आणि चॉकलेट गार्निशिंग बनवली होती. तर जर तुम्हाला चॉकलेट गार्निशिंग वगैरे बघायची असेल प्रॉपर डिटेलमध्ये सर्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कारण लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्येच असतात आणि आपण जे व्हिडिओ एडिटिंग करतो त्याच्यामध्ये थोडंसं कटआउट केलेलं असतं. पल्लवी क्लासिक किचन म्हणून सर्च करा, त्याच्यामध्ये चॉकलेट गार्निशिंग ठीक आहे. त्याच्यामध्ये चॉकलेट गार्निशिंग दाखवलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला शिकायचं असेल तर. ओके. अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे रेडी. आणि इथं मी रेडीमेड जे रसगुल्ले असतात ना ते यूज करते केकसाठी. आणि खाली आपली सिंपल बॉर्डर बनवून घ्यायची, कारण लुक केकचा चेंज होतो. जर तुम्ही असं सिंपल जरी प्लेन जरी ठेवलं तरी चालतं आणि बॉर्डर बनवली तरी चालतं. हे आहेत रेडीमेड आपले रसगुल्ले, छान लागतात हे पण खाण्यासाठी. ठीक आहे. तर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये. ठीक आहे. तर मी हाफ KG केकवरती टॉपिंगसाठी फक्त रसगुल्ले वापरते, कारण हे खूप कॉस्टली भेटतात. त्याच्यामुळे जो डेकोरेशनचा जो पार्ट असतो रसमलाई केकचा तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये खूप सारा रस, म्हणजे रिअल जे रसगुल्ले असतात सेम तसाच टेस्ट आहे त्याचा पण, म्हणजे रिअलच आहेत, फक्त साईज थोडी छोटी आहे. ठीक आहे. तर मी घेते कुठून, तर रसमलाईचे केक मटेरियल शॉपमध्ये हे इझिली भेटून जातं. पण सगळ्याच केक मटेरियल शॉपमध्ये अवेलेबल असेल याचं काही गॅरंटी नाही. ओके. आणि आपण साईडून आता बदाम किंवा शक्यतो आपले हे असतात पिस्ताचे जे कटिंग असतं ना ते इथं यूज करायचं असतं. ठीक आहे. तर माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नाही तर मी त्या पिस्ताच्या जागी बदाम यूज करते. तर कधी कधी मी शुगर बॉल्स पण यूज करते. ज्यावेळेस माझ्याकडे बदाम पण नसतात त्यावेळेस मी शुगर बॉल्स पण रेनबो कलरचे यूज करते. खूप छान लुक येतो त्याने पण. बट जर तुम्ही रसमलाई केक प्रॉपर बनवत असाल तर बदाम किंवा पिस्ताने डेकोरेट करू शकता. अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येण्यासाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मी रोजेस बनवले, ते स्टार नोझल आहे ते. ठीक आहे. तर त्यापासून मी हे, त्याचा नंबर लक्षात नाही माझ्या, पण त्यापासूनच बनवलेलं आहेत मी. रसमलाई केकवरती तेच लागतात. ओके. तर अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू अगेन. स्वस्त रहा, मस्त रहा.